एका विशिष्ट कमांडवर मागे पुढे होणारे हे रोबोट्स बनवलेत तासगावकर इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी। हे 100 रोबोट्स एकाच वेळी एका मोबाईलद्वारे कंट्रोल केले जात आहेत। 100 विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं रूपांतर यशात झालं आणि त्यांच्या तोंडून असे शब्द आले। स्वतःच्या हाताने बनवलेला रोबोट आम्ही चालवून बघितला तेव्हा इतका आनंद नसतो जेव्हा स्वतः आपण बनवतो। एखादी गोष्ट आपल्याला मिळाली आपण बनवलेली। दररोज आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो की ब्लूटूथ डिव्हाइसेस आलेत। मोबाईलवरून ब्लूटूथ डिव्हाइस आपण विदाउट वायर कनेक्ट करता बोलतो। ती पण एक फ्रिक्वेन्सी असते 2.4 गिगाहर्ट्जची। त्याप्रमाणे हे मोबाईलवरून हे रोबोट्स ॲक्टिव्ह केले जातात 434 मेगाहर्ट्जच्या फ्रिक्वेन्सीने। या रोबोट्सचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी चक्क तबल्याच्या बोलावरही फेर धरला। एवढंच नाही तर इतर शहरात असलेले रोबोट्सही विद्यार्थ्यांनी इंटरनेटद्वारे कंट्रोल करून दाखवले। वॉक फ्रंट वॉक बॅक वॉक फ्रंट वॉक बॅक देन स्टार्ट स्टॉप। या रोबोट्सला कॉम्बॉट्स म्हणतो, म्हणजे कम्युनिकेटिंग रोबोट्स। हे रोबोट्स बोलू शकतात, तर त्याच्यामुळे ते अमेरिकेतला काय जगातल्या कुठल्याही व्यक्तीला कुठेही बसून मोबाईलद्वारे किंवा इंटरनेटद्वारे या रोबोट्सला कंट्रोल करता येऊ शकतं। रिमोटच्या सहाय्यानं रोबोट कंट्रोल केले जातात। मात्र भिगुरीतील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एका मोबाईल फोनच्या सहाय्यानं चक्क 100 रोबोट कंट्रोल केलेत। मोबाईल फोनद्वारे रोबोट कंट्रोल करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी। त्यामुळे या इंजिनिअरिंग कॉलेजचं नाव आता लिम्का बुकमध्ये नोंदवलं जाणार आहे। रिमोटवर चालणारा रोबोट मोबाईलवरूनही नियंत्रित होऊ शकतो, हेच या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलंय। गणेश गायकवाड, IBN लोकमत, भिवपुरी।